नमस्कार. चला आज आपण पाहूया सूर्यदेवांची उत्पत्ती कशी झाली. पौराणिक कथा, रथसप्तमीची कथा. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर पाहूया. जय श्रीकृष्ण. ओम सूर्याय नमः. भाविकांनो, आज आपण सूर्यदेवाची रहस्यमय उत्पत्तीची ती कथा ऐकणार आहोत, जी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भाविकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की सूर्य जो संपूर्ण सृष्टीला प्रकाश देतो त्याचा जन्म कसा झाला. हे एक अतिशय गहन रहस्य आहे, जे हजारो वर्षापासून वेदांमध्ये दडलेले आहे. आजची ही कथा अतिशय ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. जसे आपल्या शास्त्रात सांगितले आहे की कथा कधीही अर्ध्यावर सोडू नये. त्यामुळे ही कथा श्रद्धा आणि भक्तिभावाने शेवटपर्यंत नक्की ऐका. तर चला, कोणताही विलंब न लावता आजच्या प्रेरणादायी कथेला सुरुवात करूया. जेव्हा अस्तित्वाचे कोणतेही नाव नव्हते, जेव्हा काळाला काही अर्थ नव्हता, जेव्हा ना आकाश होते ना पृथ्वी, त्या अनंत शून्यात फक्त अंधार होता. गैरा, अफाट, भेदक अंधार. हा तो काळ होता जेव्हा स्वतः ब्रह्मांड देखील आपल्या आदिरूपात अव्यक्त आणि अदृश्य अवस्थेत विचारत होते. त्या महाशून्याला एक दिवस अचानक स्पंदन झाले. अनंत शक्तीचा आविर्भाव झाला आणि परंपरेनुसार ब्रह्मा स्वतः आपल्या स्वरूपात प्रकट झाले. ते शून्य आता केवळ शून्य राहिले नाही, त्यात एक बीज पडले, सृष्टीचे आदिबीज. त्या बीजातून एक दिव्य कमळ प्रफुल्लित झाले. त्याच्या सुवर्ण कांतीने सर्व अंधार नाहीसा झाला. त्या कमळाच्या मध्यभागी कमळ योनी ब्रह्मा विराजमान झाले. सृष्टीचे आदिस्रष्टा स्वतःला चहूबाजूने अंधाराने वेढलेले पाहून ब्रह्मा विचलित झाले. त्याने आपले स्वरूप प्रकाशित केले, परंतु त्यांचा प्रकाश त्या अनंत अंधाराला भेदण्यास असमर्थ ठरला. तेव्हा त्यांच्या मुखातून अनाहूतपणे पहिला शब्द उच्चारला गेला, ओम. हा केवळ एक शब्द नव्हता, हा प्रकाशाचा तेज होता, सूक्ष्म ऊर्जेचे स्वरूप होते. मी सर्वांचा आदी आहे, अंत आहे. माझ्यामध्ये सृष्टीचे बीज साठलेले आहे, परंतु या अंधारात माझी सृष्टी कशी विकसित होईल. ब्रह्माने विचार केला. त्यांच्या याच विचारातून एक अद्भुत घटना घडली. त्यांच्याद्वारे उच्चारलेला ओम शब्द अचानक एका ज्योती पुंजामध्ये परिवर्तित झाला आणि या प्रकाशातून एक दिव्य आकृती प्रकट झाली. तेजस्वी, दैदिप्यमान, स्वर्णिम. ती आकृती ब्रह्माभोवती प्रदक्षिणा घालू लागली आणि जशी जशी ती फिरत गेली, अंधार मागे सरत गेला. हे सूर्याचे आदिरूप होते. अंधाराचा प्रथम विरोध, प्रकाशाचा प्रथम स्रोत. ब्रह्माने प्रसन्न होऊन म्हटले, तुझ्या प्रकाशाने माझ्या सृष्टीचा विस्तार होईल. तू प्रकाशाचा अधिष्ठाता आहेस, जीवनाचा वाहक आहेस. आतापासून तुझे नाव आदित्य असेल, जो आधीपासून आहे, जो अनादी आहे. ज्या ज्योतिर्मय पुरुषाने नतमस्तक होऊन म्हटले, मी तुमचा सेवक आहे प्रभू, तुमच्या आज्ञेचे पालन करणे हेच माझे कर्तव्य आहे. ब्रह्माने सूर्याच्या तेजाला 3 भागात विभागले. पहिल्या भागात अग्नी, दुसऱ्या भागातून विद्युत आणि तिसऱ्यातून उष्माची उत्पत्ती झाली. या तिन्हीमुळेच पुढे सृष्टीचा विस्तार झाला. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होऊन ब्रह्माने सृष्टीची रचना सुरू केली. अशा प्रकारे अंधाराच्या गर्भातून प्रकाशाचा जन्म झाला, ज्याला आपण आज सूर्याच्या रूपाने ओळखतो. जसा जसा सृष्टीचा विस्तार होत गेला, ब्रह्माचे मानसपुत्र मरीच यांचा जन्म झाला. मरीचाचे पुत्र होते महर्षी कश्यप, ज्यांचे तप आणि तेज अद्वितीय होते. कश्यपाचा विवाह प्रजापती दक्षाच्या 13 कन्यांशी झाला, ज्यामध्ये आदिती आणि दिती प्रमुख होत्या. आदिती देवमाता म्हणवली गेली आणि दिती असुरमाता. एकदा देव आणि असुरामध्ये भीषण युद्ध झाले. या युद्धात असुराने देवांचा पराभव केला आणि त्यांना स्वर्गातून हाकलून दिले. देवांच्या या दुर्दशेला पाहून आदितीचे हृदय व्यथित झाले. तिने आपले पती महर्षी कश्यप यांना म्हटले, स्वामी, आमचे पुत्र देव आता अनाथाप्रमाणे इकडे तिकडे भटकत आहेत. त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी काहीतरी करा. कश्यप म्हणाले, देवी, याचा एकच उपाय आहे. तुला कठोर तपस्या करावी लागेल. जर परमात्मा प्रसन्न झाले तर निश्चित आपल्या पुत्रांची मदत करतील. आदितीने भगवान विष्णूंची आराधना सुरू केली. ती निराहार राहून एका पायावर उभी राहून रात्रंदिवस श्रीहरीचे ध्यान करू लागली. तिच्या अखंड तपस्येने प्रसन्न होऊन एक दिवस भगवान विष्णू प्रकट झाले. माता आदिती, तुझ्या तपस्येने मी अत्यंत प्रसन्न आहे, वरदान माग. श्री विष्णू म्हणाले,
आदितीने अत्यंत नम्रपणे म्हटले, प्रभू, माझ्या पुत्रांना त्यांचे स्वर्गलोक परत मिळवून द्या. त्यांना पुन्हा त्यांचा अधिकार प्राप्त होऊ द्या. विष्णू हसले आणि म्हणाले, देवी, मी स्वतः तुझ्या पुत्राच्या रूपात अवतार घेईन आणि असुरांचा विनाश करीन. तू निश्चिंत राहा. आदितीने कृतज्ञतेने देवाला प्रणाम केला आणि आपल्या आश्रमात परतली. काही काळानंतर तिने गर्भधारणा केली. तो गर्भकाळ अत्यंत दिव्य आणि अद्भुत होता. पूर्ण आश्रम तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाला होता. जणू स्वतः सूर्यदेवच पृथ्वीवर उतरले असावेत. परंतु जसा जसा वेळ जात गेला, गर्भाशयातील शिशूने तेज इतके तीव्र झाले की आदितीसाठी ते सहन करणे कठीण झाले. तिचे शरीर त्या अलौकिक तेजाला सहन करू शकत नव्हते. पीडेने व्याकुळ होऊन आदिती पती कश्यपला सांगितले, स्वामी, माझ्या गर्भातील शिशूचे तेज माझ्या शरीराला जाळत आहे. हे माझ्याकडून सहन होत नाही. काश्यपाने समाधीत बसून दिव्य दृष्टीने पाहिले आणि त्यांना सत्याचा प्रत्यय आला. ते म्हणाले, देवी, तुझ्या गर्भात स्वतः सूर्य तेज विराजमान आहे. हे ब्रह्माजीद्वारे उत्पन्न आदी सूर्याचा अंश आहे, जो आता मानवी रूपात जन्म घेणार आहे. हे ऐकून आदिती अधिकच चिंतित झाली. काश्यपने तिला धीर देत म्हटले, मी माझ्या मंत्रशक्तीने तुझ्या गर्भातील तेजाला कमी करतो, ज्यामुळे तुला थोडी शांती मिळेल. काश्यपने मंत्रोपचार केला आणि आपल्या योगशक्तीने आदितीच्या गर्भाला 2 भागात विभागले. एक भागात शिशू राहिला आणि दुसऱ्या भागात त्याचे जास्तीत जास्त तेज. वेळ आल्यावर आदितीने एका अत्यंत तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्यांचे संपूर्ण शरीर सुवर्ण प्रभेने चमकत होते. त्याच्या जन्मानंतर चहूकडे दिव्य प्रकाश पसरला. आकाशात देव दुदुंबी वाजल्या आणि देवांनी पुष्पवृष्टी केली. परंतु त्या क्षणी एक विलक्षण घटना घडली. जेव्हा बालक आदितीच्या गर्भातून बाहेर आले, तेव्हा गर्भाचा अर्धा भाग अजूनही आतच राहिला, ज्यामध्ये बालकाचे उर्वरित तेज होते. ऋषी काश्यपने आपल्या दिव्य दृष्टीने ही अद्भुत स्थिती पाहिली आणि प्रसूतीची प्रक्रिया पूर्ण करून त्या अर्धाडालाही बाहेर काढले. अशा प्रकारे आदितीच्या गर्भातून 2 वेगवेगळ्या रूपांचा जन्म झाला. एक जिवंत बालक आणि दुसरे तेजस्वी अंड. ते बालक अर्धाडापासून उत्पन्न झाले होते, म्हणून त्याचे नाव मार्तंड पडले. म्हणजे तो सूर्य जो अर्धाडापासून उत्पन्न झाला. बालकाच्या शरीराचे बहुतेक तेज त्या दुसऱ्या भागात सामावले होते, ज्याला आकाशात स्थापित केले गेले आणि तोच तेजस्वी गोळा कालांतराने सूर्य म्हणून ओळखला गेला. अशा प्रकारे मार्तंड सूर्य 2 रूपात विद्यमान झाला, एक मानवी रूपात आणि एक आकाशीय तेज गोलकाच्या रूपात. त्याच्या जन्मापासूनच असुर घाबरून पळून गेले आणि देवांना पुन्हा स्वर्गलोक प्राप्त झाले. अशा प्रकारे देवमाता आदिती आणि महर्षी कश्यप यांच्या पोटी मार्तंड सूर्याचा जन्म झाला, ज्यांना विवस्वान या नावाने ओळखले जाते. मार्तंड सूर्याचे तेज दिवसेंदिवस वाढत गेले. त्यांच्या शरीरातून निघणारी किरणे इतकी प्रखर होती की कोणीही त्यांच्या जवळ जाण्याचे धाडस करू शकत नव्हते. स्वतः माता आदितीही त्यांच्या जवळ जाण्यास घाबरत असे. सूर्यदेव आपल्या या स्थितीमुळे अत्यंत व्यथित झाले. ते एकटेपण आणि उपेक्षेने घेरले गेले होते. एक दिवस भगवान शिव कैलासावरून फिरत असताना त्या ठिकाणी पोहोचले जिथे सूर्य ध्यानात मग्न होते. शिवाचे लक्ष त्या अलौकिक तेजाकडे गेले जे सूर्यापासून निघत होते. हा कोण आहे? याचे तेज इतके असह्य आहे. शिवाने विचार केला. त्याने आपल्या 3ऱ्या डोळ्याने पाहिले आणि जाणले की हे स्वतः मार्तंड सूर्य आहेत, जे आपल्याच तेजाने व्याकुळ आहेत. शिवाने प्रेमाने विचारले, हे मार्तंड, तू स्वतःच्या तेजाचा त्रास सहन करत आहेस का? सूर्याने मान झुकून उत्तर दिले, हे महादेव, माझे तेज इतके प्रखर आहे की कोणीही माझ्याजवळ येत नाही. माझी माताही माझ्यापासून अंतर राखून असते. मी या स्थितीमुळे अत्यंत दुःखी आहे. कृपया काही उपाय सांगा ज्यामुळे माझे तेज संतुलित होईल. भगवान शिवाने करुणेने पाहिले आणि म्हणाले, हे सूर्य, मी तुझ्या तेजाला 3 भागात विभागून देईन, ज्यामुळे तुझे जीवन सुसह्य होईल आणि सृष्टी ही संतुलित स्वरूपात प्रकाशित होऊ शकेल. असे म्हणून शिवाने आपले त्रिशूळ उचलले आणि सूर्याला 3 भागात विभागले. एका भागातून सकाळचा सूर्य, दुसऱ्या भागातून दुपारचा आणि तिसऱ्यातून संध्याकाळचा सूर्य प्रकट झाला. अशा प्रकारे सूर्याची 3 रूपे झाली, अरुणोदय, विवस्वान आणि अस्ताचल सूर्य, ज्याच्यामुळे दिवसाचे 3 प्रहर निर्माण झाले. सृष्टी संतुलित झाली आणि सूर्याचा प्रकाश समतोलपणे पृथ्वीला प्रकाशित करू लागला. पहिला भाग सूर्याच्या मानवी रूपात राहिला. दुसरा भाग त्यात अंड्यात सामावला जो आकाशात स्थापित झाला होता आणि तिसरा भाग पृथ्वीवर अग्नीच्या रूपात स्थित झाला.
आता तू आपल्या मानवी रूपात सामान्य जीवन जगू शकशील. शिव म्हणाले, मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल भावी भक्तिमयला नक्की सबस्क्राईब करा. शिव म्हणाले, आकाशात स्थित ते अंड संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशित करेल आणि अग्नीच्या रूपात तू यज्ञात आहुती घेऊन मनुष्याची सेवा करशील. सूर्याने कृतज्ञतेने शिवाला नमन केले. आता त्याचे तेज इतके सहन करण्यायोग्य झाले होते की लोक त्याच्याजवळ येऊ शकत होते. माता अदिती सर्वात आधी धावून आली आणि आपल्या पुत्राला मिठी मारली. शिवाकडून विभाजित त्या दिव्य अंड्यातून एक अद्भुत घटना घडली. त्या अंड्यातून एक प्रकाश पुंज निघाला जो साकार होऊन एक सुंदर युवकात परिवर्तित झाला. तो युवक अत्यंत मनोहर होता. त्याच्या शरीरातून तेजाच्या किरणे प्रफुल्लित होत होती. हाच होता विवस्वान सूर्याचे दिव्य प्रतिरूप, जो आकाशात सुवर्णस्थानावर सवार होऊन संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देऊ लागला. आकाशात स्थित सूर्य आणि पृथ्वीवर वावरणारे मार्तंड हे दोन्ही एकाच आत्म्याचे दोन भिन्न स्वरूप होते. मार्तंड सूर्य आता सामान्य जीवन जगू लागले, तर आकाशीय सूर्य आपल्या रथावर सवार होऊन दररोज पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करू लागले, ज्यामुळे दिवस आणि रात्र चक्र सुरू झाले. हे विभाजन सूर्याच्या उत्पत्तीचा एक अद्भुत आणि रहस्यमय पैलू होता, ज्यामुळे त्यांचे अस्तित्व दिव्य आणि मानवी दोन्ही रूपात विभक्त झाले. आता सूर्य युवावस्थेत पोहोचले होते. देवी अदिती आणि ऋषी काश्यप यांच्या विवाहाबाबत चिंतित झाले. त्याचवेळी त्रिलोकात प्रसिद्ध देवी संज्ञा, विश्वकर्माची कन्या, आपल्या तेज आणि सौंदर्यासाठी ओळखली जात होती. एक दिवस देवर्षी नारद विश्वकर्माच्या घरी पोहोचले. विश्वकर्माने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि विचारले, हे देवर्षी, तुमच्या आगमनाचा उद्देश जाणून घेणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट असेल. नारद हसले आणि म्हणाले, मी एक विशेष प्रस्ताव घेऊन आलो आहे. देवमाता आदिती आणि महर्षी कश्यप यांचा पुत्र सूर्यदेव यांच्यासाठी तुमची कन्या संज्ञेचा हात मागायला आलो आहे. विश्वकर्माच्या मनात थोडी द्विधा निर्माण झाली. त्यांना माहीत होते की सूर्याचे तेज अत्यंत प्रखर आहे. जरी ते आता विभाजित झाले असले तरी त्यांची कन्या ते सहन करू शकेल का? परंतु सूर्याशी नाते जोडणे ही गर्वाची गोष्ट होती. त्यांनी संज्ञेला बोलावून प्रस्ताव मांडला. संज्ञेने सूर्याबद्दल खूप ऐकले होते आणि तिने आनंदाने लग्नास संमती दिली. शुभ मुहूर्तावर सूर्य आणि संज्ञाचा विवाह झाला. देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. इंद्राने स्वागताची व्यवस्था केली. अग्निदेवाने वेदी सजवले. मरुदन पवन संचार करीत होते आणि अप्सरा नृत्य करीत होत्या. विवाहानंतर संज्ञा सूर्यासोबत आपल्या नवीन घरी पोहोचली. सूर्याने तिला प्रेमाने स्वीकारले आणि तिची सर्व काळजी घेतली. वेळोवेळी संज्ञेने 3 अपत्यांना जन्म दिला. वैवस्वत मनु, यम, यमी, जुळी मुले आणि अश्विन कुमार हे कुटुंब सुखी होते. पण एक समस्या हळूहळू निर्माण होऊ लागली. सूर्याचे तेज अजूनही इतके प्रखर होते की संज्ञेला त्याच्यासोबत राहणे कठीण होत होते. त्यांच्या शरीराची आभा डोळ्यात टोचत होती आणि त्यांचा स्पर्श जळजळ निर्माण करीत होता. ही आतल्या आत क्षीण होत चालली होती, पण प्रेमापोटी तिने कधी तक्रार केली नाही. शेवटी एका दिवशी तिने निर्णय घेतला, मी माझ्या जागी माझी सावली सोडून तपस्या करायला जाईन, जेणेकरून मी सूर्याचे तेज सहन करण्यास समर्थ होऊ शकेन. तिने आपल्या सावलीला म्हणजे छायाला आज्ञा दिली, तू माझ्या जागी राहा, मुलांची काळजी घे आणि सूर्यदेवाला माझ्या अनुपस्थितीची जाणीव होऊ देऊ नकोस. छायेने आज्ञेचे पालन केले. संज्ञा वडिलांच्या घरी गेली आणि तिथून एक दिवस उत्तर दिशेकडे जंगलात निघून गेली. तिथे तिने घोडीचे रूप धारण करून तपस्या सुरू केली. इकडे छाया सूर्यासोबत राहू लागली. सुरुवातीला सर्व ठीक होते, पण हळूहळू छायेचे वर्तन बदलू लागले. तिने वैवस्वत मनु, यम आणि यमी यांच्याशी उद्धटपणे वागण्यास सुरुवात केली आणि आपल्या 2 पुत्रांना सावर्णी मनु आणि शनीला अधिक प्रेम आणि अधिकार देऊ लागली. यमासोबत तर तिने कठोरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. एकदा संतप्त होऊन यमाने छायेला पायाने झटका दिले, ज्यामुळे वृद्ध होऊन छायेने त्याला शाप दिला, तुझा पाय सडून जाईल. हे ऐकून यम घाबरला आणि सूर्याकडे जाऊन म्हणाला, पिताश्री, मी मातेचा अपमान केला नाही, तरीही त्यांनी मला असा भयानक शाप दिला. माता आपल्या पुत्राला असा शाप देऊ शकते का? सूर्य चिंतित झाला आणि त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने संपूर्ण ब्रह्मांडाचे अवलोकन केले. त्यांना सत्य समजले. ते छायेच्या जवळ आले आणि तिला जाब विचारू लागले. घाबरलेल्या छायेने सर्व काही कबूल केले.
संज्ञेची पीडा, तिचे जंगलात जाणे आणि छायेच्या रूपाने स्वतःचे राहणे सर्व काही सांगितले. सूर्याने आम्हाला सांत्वन देताना म्हटले, पुत्रा, तुझा पाय सडणार नाही, पण त्यात किडे पडतील आणि त्यातून मानवजात उत्पन्न होईल. तू मृत्यूचा देव बनशील आणि जीवांचा न्याय करशील. मग सूर्य संज्ञेच्या शोधात निघाले. ते विश्वकर्माकडे गेले, ज्यांनी सांगितले की संज्ञा उत्तर दिशेला तपस्या करीत आहे. सूर्यानेही घोड्याचे रूप धारण केले आणि उत्तर दिशेला निघाले. हिमालयातील एका खोऱ्यात तपस्या करणारी घोडीरूपी संज्ञा दिसली. संज्ञा त्यांना पाहून पळू लागली. सूर्यही मागे धावले. दोघेही एकमेकांभोवती चक्राकार फिरू लागले आणि त्याच वेळी त्यांच्या संयोगातून दुसऱ्या अश्विन कुमाराचा जन्म झाला. शेवटी सूर्याने आपले रूप प्रकट केले. संज्ञा त्याच्या चरणी कोसळली आणि क्षमा मागू लागली. सूर्याने तिला उचलले आणि विचारले, तुझ्या व्यथा मला का सांगितले नाहीस? संज्ञेने रडत उत्तर दिले, स्वामी, मला तुम्हाला दुःखी करायचे नव्हते. सूर्य तिला घेऊन विश्वकर्माकडे गेले आणि आग्रह केला, हे देवशिल्पी, माझे तेज कमी करा, ज्यामुळे माझी पत्नी माझ्यासोबत राहू शकेल. विश्वकर्माने एका खरेदीवर सूर्याला ठेवून त्यांचे तेज घासून कमी केले. जसे जसे तेज कमी झाले, सूर्याचे रूप अधिक सौम्य होत गेले. त्याच तेजाच्या धुळीपासून त्यांनी देवींची दिव्य अस्त्रे बनवली. विष्णूंचे सुदर्शन चक्र, शिवाचे त्रिशूळ, कुबेराची गदा, कार्तिकेयाचे शक्ती अस्त्र आणि पुष्पक विमान हे सर्व पाहून संज्ञा भावविभोर झाली. आता ती सूर्यासोबत सुखाने राहू लागली. विश्वकर्माने सूर्याला एक दिव्य रथ भेट दिला, ज्याला 7 घोडे जोडले होते. 7 घोडे 7 छंदाचे प्रतीक होते आणि संज्ञेचा भाऊ अरुण याला रथाचा सारथी बनवले गेले. छायेलाही क्षमा करून घरात सन्मानजनक स्थान दिले गेले. यम धर्मराज बनले. वैवस्वत मुनीने पृथ्वीवर मानवी संस्कृतीचा पाया घातला. अश्विन कुमार देवांचे वैद्य बनले. सावर्णी मनू भविष्यातील मन्वंतरांचे अधिपती बनले आणि शनी ग्रहाच्या रूपात प्रतिष्ठापित झाले. कालचक्र चालू राहिले. सूर्य दररोज आपल्या सुवर्ण रथावर सवार होऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करू लागले, ज्यामुळे दिवस रात्रीचे संचालन होऊ लागले. एकदा संज्ञेने सूर्याला विचारले, स्वामी, तुम्ही थकत नाही का? तुम्ही हा प्रवास सतत का करता? सूर्याने गंभीरपणे उत्तर दिले, प्रिये, जोपर्यंत ही सृष्टी आहे, माझे कर्तव्य सुरूच राहील. मी थांबलो तर जीवन थांबेल. संज्ञेने त्याचा त्याग आणि निष्ठेला वंदन केले. महर्षी व्यासांनी सूर्याकडे ज्ञान मागितले. पाणिनीने व्याकरण आणि अनेक ऋषींनी त्यांच्याकडून विद्या प्राप्त केल्या. श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितले, निसर्गाच्या या महान ज्योती स्वरूपाला मी माझ्या योगमायाने संचारित करतो. सूर्याचे तेज म्हणजेच जीवन आहे. एका श्लोकात म्हटले आहे, आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतरम सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. अर्थात जो दररोज सूर्याला नमस्कार करतो तो हजारो जन्मापर्यंत दारिद्र्य होत नाही. ही कथा केवळ सूर्याची नाही, तर त्याग, प्रेम, तप आणि कर्तव्याची ती महागाथा आहे, जी सृष्टीला जीवन देते. मित्रांनो, छठ पूजा ही सूर्यदेव आणि माता षष्ठी छठीमाई यांना समर्पित एक अत्यंत पवित्र सण आहे, जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा केला जातो. हे व्रत 4 दिवस चालते, ज्यामध्ये स्नान, उपवास, निर्जला व्रत आणि सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. छठ व्रताचा संबंध केवळ धार्मिक श्रद्धेशी नसून सखोल आत्मसंयम, शुद्धता आणि श्रद्धेशी देखील आहे. या व्रतामध्ये व्रती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करून कुटुंबांच्या सुख समृद्धीसाठी आणि आपत्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. असे म्हणतात की हे व्रत केवळ शरीराचे नाही तर आत्म्याचे शुद्धीकरण करते. जय छठ माई की. प्रेमाने बोला, जय श्री हरी विष्णू. अशाच नवनवीन आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण, जय सूर्यदेव लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद. जय श्रीकृष्ण.